नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. तर उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे. गावाला गेल्यानंतर कोकणात गेलो, मस्त फिरून आलो आणि आता वेळ आली आहे ती म्हणजे पुन्हा शाळेत जायची. ओवीची उद्यापासून शाळा चालू होते आहे आणि आता ती सगळी तयारी करायची आहे. म्हणजे सगळी आता झालेली आहे बऱ्यापैकी, पण अगदी शाळेत जाईपर्यंत काही ना काहीतरी असतं. तर चला, उद्यापासून शाळा आणि तिची शाळा म्हणजे आपलं रोजचं रेग्युलर रुटीन चालू झालेलं आहे. तर चला आता बघूयात, शाळा चालू होते तर तयारी वगैरे काय काय करणार आहोत आणि काय काय करतो. म्हणजे दरवर्षीचंच असतं सँडल घेणं. आता पावसाळा चालू होणार तर सँडल असते. त्याचबरोबर तिचं असं नाही आहे, म्हणजे आता नवीन सेकंडला ती गेली एप्रिलमध्येच, त्याच्यामुळे सगळं बॅग्स वगैरे सगळं तिचं न्यू त्याच वेळेस घेतलेलं आहेत. आता फक्त सगळ्या बुक्स वगैरे हे सगळं तिचं व्यवस्थित आहे की नाही हे सगळं बघायचं आहे. कारण आता किती दिवस झाले पुस्तकाला हात लावलेला नाही. ठीक आहे, जर रीडिंग वगैरे तिचं मी करून घ्यायची, पण बाकीच्या तिच्या ज्या बुक्स वगैरे आहेत त्या व्यवस्थित आहेत की नाही, टाइम टेबल लावायचं आहे, जेणेकरून टाइम टेबल चिकटवलं की त्याच्यावर लक्ष जातं आणि मग त्याप्रमाणे आपण टाइम टेबल भरतो, म्हणजे दररोजचं दररोज. तर अशा प्रकारे अशा छोट्या छोट्या खूप काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते. चला आता चाललोय थोडं खरेदीसाठी आणि मग तिकडनं येऊन आपण तिची तयारी करणार. मार्केटमधून आली आणि मार्केटमधून येताना मार्केटमध्ये गेल्यानंतर असं कधीच होत नाही की एक वस्तू घ्यायची असेल तर आपण एक वस्तू घेऊन येतो. आपल्या बायकांची सवयच असते की जर कुठे काही आता माझंच बघा, मी गेली आणि तिथे असं भांड्यांचं थोडं हे लागलेलं, तेव्हा मला आठवलं की मग अशी व्हिडिओ काढत होती मी आणि अचानक मोबाईल स्विच ऑफ झाला. मग मोबाईल चार्जिंगला लावला आणि तोपर्यंत जेवण बनवून घेतलं. तर विषय काय आपला चाललेला की मार्केटला गेली आणि मार्केटला जे घ्यायचं असतं, म्हणजे आपण ज्यासाठी जातो त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काहीतरी वस्तू घेऊन येतो. म्हणजे दररोजचं आणि सगळ्याच बायकांचं आहे. असं मोजून मापून कोणत्याही, म्हणजे कोणत्याच बाईला मोजून आपले, जर समजा हे शक्य होऊ शकतं, हे कधी जर समजा आपल्याला फक्त भाजी घ्यायची आहे आणि फक्त अगदी कोथिंबीर घ्यायची आहे, मिरच्या घ्यायच्यात आणि अगदी 20 रुपये घेऊन गेलात आणि 20 रुपयामध्ये तेवढं घेऊन आलात, तर तुम्ही एखादे समजा 50 रुपये जरी जास्त नेलेत तरी तुम्ही निदान केस विंचण्याची फणी का होईना पण तुम्ही काहीतरी घेऊन येणार. ही बायकांची सवयच आहे. तर माझंही असंच होतं, तरी खूपदा मी कंट्रोल करते. मार्केटला जातच नाही सहसा, आठवड्यातून एकदा वगैरेच भाजी वगैरे आणून ठेवते आणि मग असं दररोज जायची गरज लागत नाही. पण जेव्हा जाते तेव्हा असं होतंच, काही ना काही 10 रुपयाची तरी वस्तू एक्स्ट्राची असते म्हणजे असते. तर आज असं झालं की मार्केटला गेली आणि तिथे भांडी विकायला बसलेले आणि तर तिथे मला आठवलं की आता मध्ये मी आता ह्या उन्हाळ्यातच गावाला गेलेली, तेव्हा गावाला जाताना मी किती वेळा विचार करून गेली मला चमचे घेऊन जायचे होते. तर चमचे नाही आहेत का घरी? तर चमचे नाही आहेत घरी, म्हणजे जी भांडी आईंची आहेत तीच आम्ही वापरतो. जी माझ्या लग्नातली भांडी आहेत ती मी इथे घेऊन आले आणि निकिताच्या लग्नातली आहेत ती काढलीच नाही आहेत अजून. आणि निकिताच्या लग्नातले स्पून आहेत, म्हणजे चमचे आहेत, पण आई म्हणतात की ते काढायचं नाही, तिचा संसार आहे, तिला नंतर लागल्यानंतर मग ती कुठून विकत आणणार, त्याच्यापेक्षा ते काढू नका. आणि मी इथं माझं इकडे घेऊन आले. मग तिथे स्पून लागतात, कारण मुलं असतात, लहान मुलं असल्यानंतर ते दूध बिस्किट खायला म्हणा किंवा चहा कशात पण त्यांना स्पून लागतो, त्यांना सवय लागली आहे इकडची, त्याच्यामुळे त्यांना स्पून लागतो, चमचे लागतात. आणि जरी आता पाहुणे वगैरे आले तरी पोहे करतो आपण, काही नाश्ता करतो तर चमचेच नसतात. मग ते 2-3च फक्त चमचे आहेत आणि त्याच्यासाठी अंशची, ओजसची आणि ओवीची, ह्या तिघांची भांडणं लागतात आणि फक्त 3च चमचे आहेत त्याच्यासाठी पण. म्हणून मग चमचे गेल्या वेळेसच जाताना घेऊन जायचं होतं पण विसरली, पण यावेळेस तिथे भांड्यांच्या तिथे गेल्यानंतर चमचे दिसले म्हणून हे चमचे घेऊन आले. चमचेच्या क्वालिटी पण चांगली आहे आणि हे चमचे मी घेऊन आले. हे मला 100 रुपयाला 1 डझन चमचे भेटले. असे रेग्युलर वापरासाठी खूप चांगले आहेत आणि म्हणजे असे हे होत नाहीत, पेंट वगैरे होत नाहीत, असे जाड वगैरे आहे. त्याच्यानंतर अजून एक वस्तू घेतली ती म्हणजे
चाकू. आता ह्या चाकू कशाला घेतला, गावाला आमच्या विळा आहे, विळ्याने मला चिरायला येत नाही. विळी नाहीये, नॉर्मल ही विळी आम्ही इथे वापरतो, पण गावाला विळा वापरतो. तर आईंचा विळा आहे गावाला. आणि चाकू पण आहे, पण चाकूला धार नाही. तर मग निकिताला पण विळ्याने व्यवस्थित चिरता येत नाही आणि मला पण चिरता येत नाही. त्याच्यामुळे मग निकिताने आत्ता येताना मला सांगितलं की नेक्स्ट टाइम येताना तुम्ही चाकू घेऊन या. मग हा चाकू पण आणला. आणि हा चाकू खरंच हा खूप चांगला भेटला, कारण आमच्या घरात लहान मुलं पण आहेत. मग ते कसं होतं, सेफ्टीसाठी चांगलं आहे हे. आपण जेव्हा काम झाल्यानंतर असं पॅक करून ठेवलं की मुलांच्या जरी हातात चुकून आला तरी डायरेक्ट त्यांना कळणार नाही. त्याच्यामुळे हा एक चाकू. हे 2 स्टीलचे डबे आणले, कारण काय होतं, ओवीला टिफिन आहे. ओवीचा उद्यापासून स्कूल चालू होतं आणि ओवीला टिफिन आहे, पण ते काय होतं, तिला सुका एक डबा द्यायला लागतो. काय ओ बघा हो, त्याला कोणी मारलं ते. जा बाबांना घेऊन जा, बाबांना घेऊन जा. आणि मग हा, तर डबे लागतात कशासाठी, तर तिला स्टीलचा डबा आहे ऑलरेडी आहे, पण तिला 3 डबे लागतात, जे की सकाळी शाळेत गेल्यानंतर एक म्हणजे 10 मिनिटांचा ब्रेक असतो, कारण सकाळी तिची शाळा असते, म्हणजे 7:45चं तिचं प्रार्थना वगैरे सगळ्या चालू होतात 7:45ला. मग घरातून 7:30ला निघावं लागतं. पण लांबून येणारे जे आहेत त्यांना अगदी 6:30ला वगैरे निघावं लागतं, 6:15 6:30ला, जे बसने वगैरे येतात. अगदी बस फिरून येते त्याच्यामुळे. आणि मग त्यांना सकाळचं काही खायला सुद्धा भेटत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांसाठीच ते कंपल्सरी केलं की सकाळी आल्यानंतर 8 ते 8:10 पर्यंत किंवा 7:15 पर्यंत एक रिसेस राहील. आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा काहीही छोटंसं आपलं काहीही द्या, पण छोटंसं काहीतरी द्या. त्याच्यासाठी टिफिन, त्याच्यासाठी म्हणून मी हा टिफिन आणलाय, कारण मग तिच्या सुका खाऊ. आणि नंतर मग दुसरी रिसेस असते ती म्हणजे शॉर्ट ब्रेकची. आणि मग नंतर लॉंग ब्रेक असतो, जो की लॉंग ब्रेक म्हणजे चपाती भाजी, कंपल्सरी चपाती भाजी असते. आणि जो शॉर्ट ब्रेक असतो त्याच्यामध्ये फ्रूट्स किंवा असं काही खाऊ शकतो. कारण तुम्ही म्हणत असाल की इतक्या असा किती टायमिंग आहे, की त्याच्यामध्ये अशा 3 रिसेस आहेत, तर खूप टायमिंग आहे. सकाळी 7:45ला ते म्हणजे घरातून 7:30ला निघते. ओवीचं तरी मी सांगते 7:30ला ती घरातून निघते. तिला घरी यायला 3:30 वाजतात, कारण 2-2:30 वाजता ती सुटते. आणि मग अगदी घेईपर्यंत तिला आणि घरी येण्यापर्यंत 3:30 वाजतात. मग हे 3:30 वाजेपर्यंतचे मला तर वाटतं हे बरोबर 3 रिसेस म्हणजे बरोबर आहेत. कारण लॉंग रिसेसला लॉंग ब्रेकला चपाती भाजी कंपल्सरी असते, आणि शॉर्ट ब्रेकला आपण फ्रूट्स वगैरे देऊ शकतो. आणि हे जे छोटा सकाळी गेल्या असतं ते नॉर्मल आपलं जे ड्रायफ्रुट्स वगैरे काही देऊ शकतो. अजून एक वस्तू आली ती म्हणजे हा झारा आणला, जो की माझ्याकडे होता पण तो खराब झालेला. आणि भजी वगैरे काढण्यासाठी हा झारा लागतो. अगदी हा 20 रुपयाला भेटला, म्हणून मी घेऊन आलो. अशा प्रकारचं हे शॉपिंग झालेलं आहे. घरात सांगितलं की प्रॉब्लेम होतो, म्हणून आपलं लपून छपून आणावं लागतं. ओवीच्या बाबांसोबत गेलं की कधीच ते घेता येत नाही खरं तर, कारण त्यांचं असं असतं नको काय आहे आपल्या घरी. त्याच्यामुळे आपणच गेल्यानंतर हे आम्ही सगळं काही घेऊन यायला लागतं. झालं आता जेवण बनवून झालं, जेवण बनवायचं. आणि ओवीची काय ती तयारी आत्ताच रात्री करून ठेवायला लागेल उद्या सकाळी. आणि हो, आता आजचा ब्लॉग आणि उद्याचा ब्लॉग हा दोन्ही एकत्र करून मी हा ब्लॉग शेअर करेन. चला आता जेवून घेतो आम्ही, त्याच्यानंतर मग बोलूया. गरमी खूप आहे, असं वाटतंय कधी पाऊस पडतोय, कारण जेवण करताना तर उभंच राहायला वाटत नाहीये, पूर्ण भिजूनच जाते, काही राहतच नाहीये. घाम इतका येतोय, ऊन नाहीये तसं म्हणायला गेलं तर, दुपारचं वगैरे ऊन नाहीये, पण घाम खूप होतं. आणि तरी बरं आहे की म्हणजे ह्या घरामध्ये स्लॅब वगैरे, त्याच्यामुळे दुपारचं वगैरे गरम होत नाही. पण संध्याकाळच्या किंवा सकाळच्या जरी टायमिंगला गॅस समोर उभं राहायचं म्हटलं, सगळ्याच बायकांचं आहे, माझं काही नवल नाही आहे, सगळ्याच बायका जेव्हा गॅस समोर उभ्या राहतात ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, म्हणजे प्रत्येकाची हीच तर आहे. माझं पण असंच चाललंय, अगदी घामाने भिजायला होते आणि करावंसंच वाटत नाही. जेवण पण करावंसं वाटत नाही आणि खायला पण वाटत नाही. चला आपलं जेवण बनवून झालंय, आता जेवण झालं आणि जेवण थोडंसं बाहेर आलोय, कारण गरम होतंय खूप बाहेर. जरा आमच्या बाजूलाच तलाव आहे, त्याच्यामुळे थोडं वारा वगैरे येतो. आणि मग
इथे आल्यानंतर असं झालं की आईस्क्रीम खाऊन येऊयात. तर ओवी सांग कुठे चालली आहे? आईस्क्रीम खायला. का? खूप गरम होतं. हा, तर आईस्क्रीम खायला चाललोय. आम्ही पावसात भिजणार आहे तसं पण. हो, पण पाऊस अजून आला नाहीये ना. आला नाही. पाऊस आल्यावर पावसात भिजणार आहे, पण तोपर्यंत थंड थंड काहीतरी. चला द्या. घरी गेल्यावर खायचं, इथे नाही. माऊलीला खायला नाही येणार. इथेच खाताय? तो पूर्ण हे करूया, हे करेल ना. माऊलीला खायला नाही येणार. माऊली तू काय करतो? इथे खातोय? चला घरी घरी चला. नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग. तर ओवीची आता सगळी तयारी झालेली आहे. टिफिनसुद्धा रेडी आहे. तिला आज वेनसडे असल्यामुळे, बुधवार असल्यामुळे अंड्याची पोळी दिली आहे आणि मटकीची उसळ दिली आहे, जे की ती शॉर्ट ब्रेकला खाईल, आणि लॉंग ब्रेकला चपाती आणि अंड्याची पोळी आणि हा ड्रायफ्रूटचा डबा. अशा प्रकारे आपली सगळी तयारी झालेली आहे आणि ओवीची बाकीची पण सगळी तयारी झालेली. आता सगळी तयारी झाल्यानंतर मग ती आता शाळेत जायला निघणार आहे. माऊली म्हणतोय मला पण शाळेत जायचंय. हो ना माऊ? सोडायला आली आणि मस्त आभाळ भरलंय आणि असं वाटतं पाऊस येईल. जर पाऊस आला तर बरंच होईल. भिजत भिजत जायला भेटेल, कारण थेंब थेंब पडायला लागले. त्याच्या अगोदर मला वाटतं मी गावाला होते तेव्हा पाऊस पडलेला. खूप पावसाची वाट बघतोय. खरंच पाऊस पडायला पाहिजे. हो ना ग? हो, पाऊस आला तर बरं होईल. बघा थेंब थेंब, जरा थेंब थेंब पडलेलेच आहे. थेंब थेंब, पण जोरात पाऊस यायला पाहिजे. एकदम थोडासा पाऊस आला ना की जास्तच गरम होतं. जोरात एकदा जरी पाऊस आला ना, थंड वातावरण होईल सगळं. आता आम्ही करायला घेतलं त्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या. आता ह्या साबुदाण्याच्या पापड्या आम्ही उन्हाळा संपल्यानंतर का करतोय हा प्रश्न पण तुम्हाला पडलाच असेल. तर आमच्या घरामध्ये लग्न आहे आणि लग्नासाठी रुखवतासाठी आम्ही आता ह्या म्हणजे रुखवत बनवतो आणि त्याची आज सुरुवात केली आहे. तर मग साबुदाण्याच्या पापड्यांपासून सुरुवात केलेली आहे. तर मग ते सगळं एक 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 जसं जमेल तसं आम्ही करायला घेणार आहोत, म्हणजे करायला घेतलं आहे. लवकरच लग्न आहे. कोणाचं लग्न आहे हे आत्ता तुम्हाला मी सांगत नाही आहे, पण थोड्याच दिवसात तुम्हाला नक्की कळेल कोणाचं लग्न आहे वगैरे. पण आमच्या घरातल्या मुलीचं लग्न आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी तयारी चालली आहे. मार्केटमधून मी आली आणि मार्केटला कशाला गेलेली तर मम्मीला मोबाईल घेतलाय आम्ही. माऊली अगं तो बुकवर पाय देतो. नको बाळा. तर मम्मीकडे म्हणजे मम्मीला मोबाईल घेतलाय. तर आता ती गावाला जाणार आणि मग तो मोबाईल ती वापरणार कशी? जर आपल्याला कशी सवय असते मोबाईल हातात घेऊन, किंवा म्हणजे ती सवय असते. मग तिच्यासाठी अभिने सांगितलं की बॅग घेऊ नये, जेणेकरून ती अशी लटकवेल आणि मग त्याच्यामध्ये मोबाईल ठेवू शकते, कारण ती शेतात वगैरे जाईल, कुठेही बाहेर जाऊ शकते, बाजारात वगैरे. तर मग तिला ते व्यवस्थित कम्फर्टेबल फील होईल असं. तर तिच्यासाठी काल आम्ही बॅग आणली, जी की एक साईड बॅग असते, ती छोटीशी अशी बॅग होती. ती घेऊन आली, पण ती तिला आवडली नाही. आणि मग आता आम्ही पुन्हा आज चेंज करायला गेलेलो आणि मग तिला जशी हवी तशी बॅग घेतली. तिला अगदी सिम्पल हवी होती आणि अगदी तिला असं वाटत होतं अगदी मी गावाला गेले आणि ती जर अडकवली, जी काल आणलेली बॅग ती जर अडकवली तर असं वाटेल अरे बापरे, म्हणजे ही फॅशन वगैरे करायला लागली वगैरे. ॲक्च्युली तसं काय नव्हतंच. ती बॅग कशासाठी आम्ही बोलत होतो, कारण बॅगेत मोबाईल ठेवला तर मोबाईल व्यवस्थित राहील म्हणून. तर मग तिला तसं कम्फर्टेबल वाटत नव्हती, म्हणून मग आम्ही ती चेंज करून आलो आणि आता चेंज करून आली आणि तुम्हाला दाखवते. काम चालू आहे, कारण एक्झॉस्ट लावलेला गावाला जाताना, म्हणजे गावाला जायच्या अगोदर, जेव्हा मी गावाला जाणार होती त्याच्या अगोदरच एक्झॉस्ट खराब झाला आमचा, जो की पप्पांचाच एक्झॉस्ट होता.
आणि तो खराब झाला आणि बरोबर ऐन उन्हाळ्यामध्ये असा प्रॉब्लेम झाल्यामुळे असं झालं की दुसरा तर एक्झॉस्ट घ्यायला लागणार. दुसरा एक म्हणजे तो जो पहिला एक्झॉस्ट होता तोही आम्ही रिपेअर करून आणलेला, त्याची मोटार वगैरे व्यवस्थित करून आणलेली, तो पण 1 महिना सुद्धा टिकला नाही. मग शेवटी आम्ही विचार केला की उन्हाळ्याच्या वेळेस ओवीचे बाबा इथेच होते, त्याच्यामुळे गरम खूप होतं, म्हणून मग आम्ही दुसरा घेतला. तोही एक्झॉस्ट व्यवस्थित बसला नव्हता, फिटिंग बहुतेक त्याची व्यवस्थित झाली नव्हती, त्याच्यामुळे त्याचा खिळा पडला आणि आम्ही घरी नसताना त्याचा जो आतला जो पत्रा असतो, जो फिरतात पात्या, त्याच्यातली एक पाती तुटली. आता ती नंतर चेंज करून आणली, पण त्याच्यानंतर ते ॲक्च्युली जसा त्याचा साचा आहे बसवायचा जो की होल असतो तो त्याला बहुतेक कमी पडतोय किंवा तो छोटा पडतोय, त्याच्यामुळे ते म्हणजे तो व्यवस्थित फिटिंगला बसत नाहीये. तर त्याच्यामुळे 2दा बसून सुद्धा आता 3ऱ्यांदा रिपेअर केलाय आणि मग तेच आता काम चालू आहे. आणि आता जेवण वगैरे आपल्याला बनवायचं आहे आणि चला मग आता जेवण वगैरे बनवते आणि आजचा व्लॉग आता इथेच एंड करते. व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्लॉग पूर्ण बघायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो आता ओवीला विचारूयात, ओवी आहे समोरच, तिला विचारूयात आजचा पहिला दिवस कसा गेलाय ते. गेला का आजचा पहिला दिवस स्कूलचा? सगळे तुझे फ्रेंड्स भेटले असतील खूप दिवसांनी. तुला स्कूलमध्ये विचारलं का तू कुठे गेलेलीस वगैरे? काय बोललीस मग तू? गावाला गेलेली आणि गोव्याला गेलेली. गोव्याला गेलेली, आम्ही गेलेलो मालवणात. खरं तर तिने सांगितलं हा मालवण आणि गोवा वेगवेगळं आहे, मालवणला सांगायचं. मालवण, आम्ही मालवणला गेलेलो बोलायचं. आणि आम्ही आमच्या गावाला, आमचं गाव सातारा आहे. येतं ना इंग्लिशमध्ये सांगायला, मग ते तसं सांगायचं. मला माहित नाही. तर चला मग बाय बाय करा. चला बाय बाय. काय आहे रे? केवढा मोठा आहे? हा तुला खाईल? खाईल हा. टायगरला तू मारणार? तू टायगर आहेस का? गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. बाय बाय. सी टू